मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. मित्र हो, उद्धव ठाकरेंचं कोरोना काळातलं ते भाषण तुम्हाला आठवतंय? आम्ही कोरोनासोबत जगायला तयार आहोत. कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची? आठवतंय ना? म्हणजे हे वाक्य मी उद्धव ठाकरे काय आहेत हे सांगायला नाही सांगत आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला ती आठवण करून देत नाही, दाखवत पण नाही. चिंता करू नका, दाखवत पण नाही. हे वाक्य यासाठी सांगितलं की उद्धव ठाकरे म्हणाले होते, आमची तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची. कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची? उद्धव ठाकरेंचं अजून एक मुख्यमंत्री असतानाचं ऐतिहासिक वाक्य आहे बघा. म्हणजे ते फेसबुक मुख्यमंत्री, काही बोलतो मी, मुख्यमंत्री फेसबुकवरून लाईव्ह करायचे तेव्हाच्या काळातलं ते वाक्य आहे. म्हणजे मंत्रालयापेक्षा फेसबुक हे त्यांना मंत्रालय आणि मित्रालय फ्रेंड्स असतात ना फेसबुकवर, ते मंत्रालयात जाण्याच्याऐवजी मित्रालयात जायचे आणि मित्रालयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बोलायचे. तेव्हा ते म्हणाले होते की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय, मी तुम्हाला बोलू शकतो, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचणार नाही. असं ते काय उद्धव ठाकरेंची वाक्य ना कशी गूढ आणि अद्भुत असतात ना, की भक्तिभावाने त्यांना वंदन करावं वाटतं. आपण कुठे भक्तिभावाने वंदन करतो जिथं आपल्याला कळलं नाही तिथं. म्हणजे काय गूढ आहे, काय आगाध आहे असं वाटायला लागतं आणि आपण वंदन करतो. म्हणजे असे बहुतेक बंधुबाबांचे वेळेत आपलं असंच काम असतं. तसं उद्धव ठाकरेंचे हे दोन वाक्य मला फार आठवतात. एक, आपली तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची, कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची. दोन, मी तुमच्याशी संवाद साधतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुम्ही माझ्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीत. हा एक प्रॉब्लेम आहे. मला आठवण यासाठी झाली की संजय राऊत, आय थिंक उद्धव ठाकरेंचे खास माणूस. म्हणजे त्यांचं तोंड, मी तोंडच म्हणालोय फक्त, म्हणजे ते तोंडातून घाण ओकतात म्हणून मी दुसऱ्या काही अवयवाचं नाव दिलेलं नाही आहे. मी फक्त तोंड म्हणालोय. उद्धव ठाकरेंचं मुख हेच म्हणालोय. म्हणजे तुम्ही उगाच कुठेही जाऊ नका. काय होतं, मी काही बोललो ना की लोक मला उगाच शिव्या घालायला लागतात. म्हणजे तिचा अर्थ तुम्ही काढता आणि बोलता मला. असं नका करू हा प्लीज, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तर उद्धव ठाकरेंचं तोंड असलेले संजय राऊत यांनी एक छानसं विधान केलंय. ऐकायचं आहे, हिंदीत आहे, ऐका. म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? का करू नये? गडचिरोली सारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं. याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे. आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. या आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासात. ऐकलं ते काय म्हणाले? देवेंद्र फडणवीसांनी छान काम केलंय, खूप छान बोललेत. आणि उद्धव ठाकरेंच्या याच तोंडाने, म्हणजे सामना मुख पत्र आहे आणि संजय राऊत त्यांचं मुख आहेत. म्हणजे जे उद्धव ठाकरेंना बोलावं वाटतं ते त्या मुखातून बोलतात. कधी कधी मुखाची सवय मेंदूला आणि मेंदूची सवय मुखाला लागून जाते आणि भलतसलतं काहीतरी बोलून टाकतात. मग याच सवयीनी उद्धव ठाकरेंनी याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बरंच काय बोललेलं होतं, ते ऐकून टाकतो. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणार एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो हो हो. म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. ऐकलं? आता सामनाचा अग्रलेख दाखवतो जो मगाशी मी दाखवलाय. आता या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंची काय
खळबळ चालली असावी मनात. तोंड जेव्हा मेंदूची आज्ञा घेऊन बोलू लागतं, म्हणजे जे मेंदूत चाललंय ते बाहेर येत असतं. मग मनातले चांगले विचार असोत, वाईट विचार असोत, ते येतच असतात. बरोबर आहे. म्हणजे एक आईच्या पोटी आलेले 2 पोपट एका माणसाने 2 वेगवेगळ्या माणसांना पाळायला दिले. एक चांगल्या ज्ञानी विद्वान गृहस्थाकडे दिले आणि एक खाटी काम करणाऱ्या माणसाकडे दिले. एकाच आईच्या गर्भातली 2 पोपट. आता ती राहिली वेगवेगळ्या माणसाकडं आणि त्यांना ट्रेनिंग काय मिळाली? त्यांना ट्रेनिंग मिळाली वाईट ते बोलण्याची. एकाला काटो मारो, इसको काट डालो, ये चाकू लेके आओ. पोपट तेच बोलायला लागलं. तर विद्वान माणसाकडचा पोपट विद्वान गोष्टी करू लागला. तसं संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या जवळ राहून उद्धव ठाकरेंच्या मनातले विचारच बोलू लागले. अगदी स्वाभाविक आहे. मग आता उद्धव ठाकरेंच्या मनात जे येत आहे ते संजय राऊत बोलू लागलेत का, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. जे पहिले तेच होतं ना. तसंच उद्धव ठाकरेंना जे आवश्यक वाटतं, शिवसेनेला जे आवश्यक वाटतं, त्यासाठी संजय राऊत बोलत होते. आता ही जी वाक्य संजय राऊतांच्या तोंडून निघालीत ती ही उद्धव ठाकरेंच्या मनातली असली पाहिजेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस फडतूस कलंक टरबुजापासून देवेंद्र फडणवीस आता योग्य काम करतायत इथपर्यंत ते आलंय. म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या डोक्यात देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याचा विचार येतोय. क्लिअर आहे. गणित असं जरा प्रमेयात्मक पद्धतीनं सूत्रबद्ध मांडणी करावी लागते. आधीही उद्धव ठाकरेंना आवश्यक असलेलं संजय राऊत बोलत होते, आताही उद्धव ठाकरेंना आवश्यक असलेलं संजय राऊत बोलतायत. असं गृहीत धरलं तर उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आणि संजय राऊतांच्या मनामध्ये आता शिवसेना युबीटीने भाजपसोबत जुळवून घ्यावं ही कन्सेप्ट येऊ लागली आहे का? आता उद्धव ठाकरेंचं ते वाक्य म्हणजे जे तुम्हाला मी आधी आठवण करून दिली होती. कोरोना आमची तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची. कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगण्याची? तुमची तयारी आहे भाजपसोबत जुळवून घेण्याची. भाजपची तयारी आहे का तुमच्यासोबत जुळवून घेण्याची? त्यामुळं गल्लीच्या बाहेर, मी तुम्ही तो पिक्चर बघितला का सैराट? सैराटमध्ये ते लंगड्या, त्यातलं पात्र आहे लंगड्या, ते त्या गल्लीतून फिरत असतं आणि त्या पोरीनं कागदाचा बोळा खाली टाकला की त्याला चिठ्ठी समजून उचलतं, आपल्याला पाठवली टाकली आहे समजून, आणि ती चिठ्ठी उडून बघतं, त्यात नखं असते, तिनं काढून टाकलेले, तिनं नखं काढून फेकलेले असतात. तो तुम्हाला प्रसंग आठवत असेल. तसं न पटणाऱ्या प्रियसीच्या बोळात चक्रा मारल्या, तुम्हाला ती दिसती आहे, तिला तुम्ही दिसत आहात का? म्हणून उद्धव ठाकरेंचे ते वाक्य मी तुम्हाला ऐकवले. तुम्हाला ती दिसतीये, तिला तुम्ही दिसत आहात का? चंद्र चांदण्या आपल्याला दिसतात, त्या आपल्याला बघत असतात का? नाही ना. तसं आहे हे. त्यामुळं संजय राऊत, उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या तोंडी उद्धव ठाकरेंच्या मनातली भाषा आली असली तरीही तुमची तयारी आहे भाजपसोबत जाण्याची. भाजपची तयारी आहे का तुमच्यासोबत येण्याची? तुम्ही करताय शुकशुक भाजपला. भाजप खाली बघून काही टाकणार आहे, बघणार आहे का तुमच्याकडे? त्या गल्लीतून फिरता फिरता जे शक्य वाटत नाही त्याकडं हा प्रयत्न कसा चालतोय. आणि भाजपचं अलीकडच्या काळातलं निर्दयी राजकारण बघता, मी निर्दयी राजकारण म्हणतो याला, म्हणजे कोणी भाजपचं फार मी चाटतोय वगैरे असलं ज्यांना वाटतं, भाजपचं निर्दयी राजकारण बघता. विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याच्या ऐवजी कोणी शेण खाऊन तोंडावर थुंकलं म्हणून आपण शेण खाऊन त्यांच्या तोंडावर थुंकण्याच्या ऐवजी भाजपनं ज्या स्वरूपाचं राजकारण केलं, ज्या स्वरूपात उद्धव ठाकरेंची त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी केली, नवा पक्ष, नवा नेता, नवा शिवसेना प्रमुख शिवसेनेला दिला, ज्या पद्धतीने शरद पवारांनी गेम केला होता त्या शरद पवारांचाच गेम केला, त्या पद्धतीला बघता भाजप उद्धव ठाकरे सहित शिवसेना युबीटी सोबत घेण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. पण शिवसेना युबीटीचे लोक भाजप सोबत येऊ शकतात. का नाही येणार? मी आधीच सांगितलं होतं पळसाला पाणी 3 राहणार.
हे पळसाला पाने तीन राहण्याची कृती होऊ नये यासाठी हा संजय राऊतांचा आटापिटा चाललाय का हे बघितलं पाहिजे. अरे ये बात समज में भैया. पळसाला पाने तीनच राहू नयेत, दिल्लीत 3, मुंबईत 3 असं होऊ नये. एक देसाई नावाचे खासदार, एक राऊत नावाचे खासदार आणि एक चतुर्वेदी नावाचा खासदार, 3च खासदार युबीटीकडे शिल्लक राहतील आणि बाकी सगळी भाजपकडे जातील अशी शक्यता दिसतेय का? एक वरुण देसाई, वरुण सरदेसाई नावाचे आमदार, एक आदित्य ठाकरे नावाचे आमदार आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे आमदार, 3च आमदार पक्षात राहतील आणि बाकी सगळा पक्ष भाजपत जाईल अशी काही शक्यता दिसतेय का? भाजपच्या निर्दयी राजकारणाने, निर्दयी कार्यपद्धतीने यांच्या पक्षाचं अस्तित्व अगदी छोटं करून टाकलं तर, आणि ते मनपा निवडणुकीच्या आधी केलं तर मग काय राहणार? त्यापेक्षा कलंक मतीचा झडो असं म्हणून ते अवातोबा करून मी कलंक म्हणालो, चुकलं माझं, मेरी मत मारी गई थी, अरे मने कुछ भी कह दिया असं म्हणून आता देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणं चाललंय का? एखाद्याचं काय नशीब वाईट असतं बघा, काय नशीब वाईट असतं बघा. वाईट यासाठी म्हणतोय मी, यांनी तयारी सुरू केली की त्यांनी सुरू केली. सुप्रिया सुळेंना थांबवलं नाही, राहवलं नाही आणि त्यांनी फडणवीसांचं कौतुक करून टाकलं. अरे ज्यांनी प्रचंड फडणवीसांना त्रास दिला ती माणसं आता फडणवीसांचं कौतुक करण्यात मग्न आहेत. मी याला निर्दयी राजकारण म्हणतो. फडणवीस म्हणाले बघा, मी सगळ्यांचा बदला घेणार आहे आणि बदला हा घेणार आहे की सगळ्यांना माफ करणार आहे. आठवतोय ना, सगळ्यांना माफ करून टाकलं, हाच बदला आहे माझा म्हणाले ते. आता इथं दोघांच्या मध्ये फडणवीसांच्या आणि भाजपच्या सोबत कोण जायचं याविषयीची स्पर्धा लागली आहे. पण उद्धव ठाकरेंचं ते वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यांची तयारी आहे जाण्याची, भाजपवाल्यांची आहे का तयारी त्यांना घेण्याची? नमस्कार.